हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही आलेलो आहे मसाई पठारावरती आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीन, पुढच्या ह्याच्यामध्ये टाकते मी की हा व्ह्यू जो आम्ही बघतो तर लिटरली स्वर्गात आल्यासारखं वाटतंय आम्हाला. जबरदस्त दिसतंय डोंगर, हिरवळ, डुकर आणि पक्ष्यांचे पण इतके भारी आवाज येत आहेत, बारीक बारीक. तुम्ही ऐका, आम्ही काही बोलत नाही, तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐका. आम्ही आता मसाई पठाराच्या अर्ध्याच ह्याच्यावर थांबलोय. आता आम्हाला अजून इथं वरती टॉपला जायचंय. गाडी लावली आहे आमची सुंदरा. सो आम्ही आता निघतो वरती जायला. चल जाऊया. काय छोटी छोटी घरं आहेत त्यांची कडेला. शेणाने सारवली आहेत, मातीने, विटांनी वगैरे. हो माझा तू तर परफेक्ट आहे सगळं. तुझ्यासाठी अवघड आहेत म्हणजे गौऱ्या ठेवल्यात सगळ्या शेणाने थापलेल्या. काय मस्त वाटतंय यार. आणि हे आहेत शेणाच्या गौऱ्यांचे कारण. मशी मशी लागेल त्यांना. ते पण फिरायला आलेत, सकाळी मॉर्निंग वॉकला आलेले दिसत आहेत मला. युटर्न दिला थांब ना थोडं, त्यांना जाऊ दे. इथे थांबू नको गाडी, चल ना पुढे. हीच पठार अजून कुठे पुढे जाऊ ना. कुठे गालावर लागलं? गालावर घ्यायचं, शेपूट लागलं तुला? नाही नेक्स्ट लेवल. या साईडला जाऊया, इकडे जाऊया, इथे जाऊया साईडला. खाली बघ, गाई आणि म्हशी हगू. आम्ही आलोय मसाई पठाराच्या टॉपला. इकडे सगळं असं दूर दूरपर्यंत पठार पठार पठारच आहे. आणि मग असे सुंदर सुंदर नजराणे दिसतात, सह्याद्रीच्या रांगा दिसतात सगळ्या. आयफोन मध्ये काय कॅप्चर होतंय खतरनाक. आम्हाला इकडे येऊन एक गाणं सुचतंय. आम्हाला नाही सायलीला सुचत आहे. मी फक्त मागून कोरस देतोय. कोरस देणार फक्त का म्हण तू म्हणणे. दिल चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है, कभी न बीते चमकीले दिन. हाँ, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर दुए, दिन दिन भर हो प्यार की बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा.
हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. ते काहीतरी झगमगाते हे गुनगुनाते हे हम वास्ते ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. बस मी काय म्हणतो, आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, आपण ह्याच्यावरती कॉपीराइट नाही का बसणार? नाही, आपण म्हणलंय कॉपीराइट आपण बोलतो त्याच्यावर नाही बसत. कट कर. ॲक्च्युली ना इथे रेंजच नाही आहे आम्हाला, पण ह्याला तर अजिबातच नाही आहे एअरटेल असल्यामुळे. मला जिओमुळे मला फुल काढ्यात, फुल रेंज आहे, याला अजिबात रेंज नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, झाडी झुडपात डोंगरात जात असाल जिओ घेऊन जा. जिओ सगळीकडे पोहोचलंय आता. तू काय, तुला ब्रँड अँबॅसेडर बनवलंय का जिओचं? प्रमोशन करतोस त्यांचं? नाही, जेव्हा ट्रेकिंगला पण जातो तेव्हा हरिश्चंद्रगडच्या टोकावर जिओला रेंज आहे पण एअरटेलला नाही, अशी परिस्थिती. जे आहे ते आहे, गावाकडे सगळीकडे. आणि माझं पूर्वी आयडिया वोडाफोन होतं, ह्यानीच मला माझं जिओ करायला लावलं होतं त्या टाइमला, की तू ट्रेकिंग करतेस तर तुला सगळीकडे रेंज येईल, आणि ह्यालाच रेंज असते आता कुठे गेलं तरी. खूप भारी वाटते आम्हाला इकडे. आता आम्हाला ब्रेकफास्टला आय थिंक मिसळच आहे, पण आता भूक पण लागली आहे. मिसळ. ब्रेकफास्ट, फ्रूट्स आहेत, बिस्किट, एग्स आहेत, आणि इकडे मिसळ. वाव, कोल्हापुरात आली आणि मिसळ खाल्ली नाही असं होईल का? नाही होणार अजिबात, आहे की नाही? हे मिसळ प्रेमी आहेत. साहेबांनी मस्त मिसळ घेतली आहे, मस्त बटर ब्रेड पण आहे, सॅलड आहे छान. सॅलड नाही आहे, स्प्राउट्स. मी पण मिसळ घेणार आहे आता, आणि मस्त चहा आणि कोकम पण होतं, ते आम्ही संपवलंय. आहे तिकडे अजून, घेतो. जीपीटी गेम करतोय याचा, हा व्हॉइस टाकतोय आणि चॅट जीपीटी घेतच नाहीये काही. तर आम्ही असे मस्त रेडी झालेलो आहोत. ये इकडे. आम्ही छान नाश्ता केला, छान झोपलो, आणि मग रेडी. आता आम्ही एक शूट करणार आहोत, ज्याची रील तुम्हाला आमच्या इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. परत एकदा फक्त रील मध्ये येणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला इंस्टाग्रामला जाणं गरजेचं आहे. येस, पेजवरती जाऊन तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, आणि पेजला फॉलो करणं गरजेचं आहे. येस, आणि तुम्हाला माझ्या नवऱ्याचं ऐकणं गरजेचं आहे. रिक्वेस्ट. तर असे छान सुंदर आम्ही दोघं जण तयार झालेलो आहोत. थोडं मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला, ब्लॅकी. तर आता रील बघा, शाणी बेबी. चलो. आणि आता आम्हाला निघायचं काय वेळामध्ये, त्यामुळे चल. आमचं रीलचं शूट आम्ही केलेलं आहे, 3-4 ठिकाणी केलं आहे. त्याला आता थोडं एडिटिंग करून वगैरे आम्ही ते उद्या पोस्ट करणार आहोत, कारण आमची ॲनिव्हर्सरी उद्या असते. चला, आता आम्ही आमच्या रूम्समधनं बॅग्स घेतो, आणि आम्हाला सिया करावं. किती वाजले रे? आम्हाला आता 12 वाजता गाईड येणार आहे आमचा, जो आम्हाला पावनखिंड आणि पन्हाळगड दाखवणार आहे. सो आम्हाला आधी ते फिरायचं आहे आणि मग निघायचं आहे. चलो महाराज. बघल ना, दिसतो पण छान, आणि तुला तो थांब एक मिनटं. ही चेकआउटची वेळ आलेली आहे. वाईट वाटतंय, कारण ही प्रॉपर्टी खूप जास्त सुंदर आहे, पण ठीक आहे, कुछ तो कुछ खोना पडता है. ओके, असं खालून असं मार, मी लाईट लावतो. हां, नाही असं. एक मिनटं. काय सुंदर. असं वाटेल की टेंट बांधलंय. भारी. मयुरा वारली फार सुंदर काढते, तिने सांगितलं असेल ना तुम्हाला?
मी तिच्या भिंतीवर कशावर तरी दाखवलं. हो तिने घरी पुष्कळ काढलंय. म्हणलं आमचं कॉपी केलं नाही. एक नंबर. हे फारच भारी केलंय जे काय केलंय ते. हॅलो, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की मी कोल्हापूरमधील पन्हाळा इकडे 2 दिवसासाठी स्टेला आले होते. 1 दिवसासाठी, सॅटर्डे संडेसाठी. आमची ॲनिव्हर्सरी आहे त्या निमित्ताने अचानक प्लॅन ठरला. आणि ही या प्रॉपर्टीकडनं मी माझ्या बहिणीकडून या प्रॉपर्टीबद्दल खूप ऐकलं होतं की इतकी सुंदर आहे, इथली हॉस्पिटॅलिटी, इथली सर्विस खूप जास्त भारी आहे. आणि ते मी आणि अभिषेकनी या 2 दिवसांमध्ये एक्सपिरियन्स केलं की किती छान ते बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतात. जेवण इतकं छान आहे, काय हवं आहे नको ते बघतात. आणि या प्रॉपर्टीचे आपले ओनर आहेत राज सर. आणि इथले काका सगळं इथलं मेंटेन करतात, पृथ्वी सर. सो आम्हाला खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही नेक्स्ट टाइम लवकरच येणार आहोत. आमच्या पॅरेंट्सला पण घेऊन येऊ. आणि जसं तुम्ही म्हणलात की पावसाळ्यामध्ये या, सो आम्ही आता पावसाळ्यात पण प्लॅन करतो यावर्षी लवकरच. थँक्यू. आता आम्ही निघालेलो आहोत पावनखिंडला. सॉरी पन्हाळगडला. प्रॉपर्टी कायम आठवणीत राहील. लवकरच येऊ आम्ही इकडे परत. मज्जा आली. आम्ही 1 डे होतो पण खूप छान छान माणसं कनेक्ट झाली. जेव्हा नुसतं एखाद्या ठिकाणी राहायला आल्यावरती नुसतं 1 दिवस राहिलो आहे आणि निघून गेलो आहे असं जेव्हा होतं तेव्हा तिथला एक कनेक्ट नाही फील होत. पण जेव्हा आपण इथल्या माणसांना पण कनेक्ट होतो तेव्हा जास्त भारी वाटतं, है ना. आता आम्ही ओनरशिप पण बोललो. हो. या प्रॉपर्टीचे ओनर आहे, त्यांचाही व्हिडिओ तुम्हाला घेतलाय. या ब्लॉगमध्ये दिसेलच. D2च्या आजच्या. येस. आता पन्हाळगड बघायचं चालू आहे. 3-4 तास लागणार आहेत पन्हाळगड व्यवस्थित पूर्ण बघून समजून घेण्यासाठी. त्यातली तो जो इतिहास आहे तो समजून घेण्यासाठी. हो. आणि तो इतिहासही आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू. येस. चलो. या 2 मिनिटे त्या आधी हे आता दिसतात इथे 7च पदार्थ दिसतात. हा. किती? 7. पण ही टोटल पदार्थ आहेत 18. किती आहेत ताई साहेब? 18. एक चुना, दुसरा गुळ, तिसरी माती, त्यानंतर चुना, गुळ, माती, सरस, जंगली भेंडी, उडदाची डाळ, मूग डाळ, तुरटी, शिस, बाबळीच्या साली, हिरडा, रेट्टा, बेलफळ, डिंक, कात, मेथी डाळ, हरभरा डाळ आणि अंडी असे 18 पदार्थ वापरून इमारतीच्या बांधण्या करायच्या. का तर या प्रत्येक गोष्टीतनं काही ना काही या किल्ल्याला म्हणजे एनर्जेटिक विथ या इमारतीला जॉईंट जे आहे ते जोरदार मिळतं, म्हणून त्यांचा वापर केला. आणि दुसरी गोष्ट, संपूर्ण किल्ला दगड याचा वापर करून 7 ते 8 फुटाची तटबंदी उभा केली. किती ब्रॉडनेस आहे 7 ते 8 कुठे कुठे 12 फूट अशी तटबंदी आहे. म्हणजे विचार करा, पायापासून वर तट उभा करणं आणि ते 12 किलोमीटरला उभा करणं नॉट पॉसिबल. 2 हातामध्ये 2 तलवारी. विशाळगडच्या पावनखिंडीमध्ये राजांसाठी जे मोलाचं सहकार्य बादशाह केल्या. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे तुम्ही एंट्री 3 दरवाजा. या दरवाजाची जर बांधणी बघितली तर स्क्वेअर पिलर विथ जॉईंट करण्यासाठी लेड, ज्याला सायन्स मध्ये आपण टीबी म्हणतो, 2 दगडामध्ये. आम्ही आता किल्ल्याचे पहिले 3 पार्ट पाहिले. आता आम्ही 4था पार्ट बघायला जातोय, जिथे धान्याचं कोठार होतं. आणि हे दादा आहेत आमचे गाईड. ते आम्हाला खूप छान माहिती देत आहेत, एकदम डिटेलमध्ये सांगतायत. म्हणजे आम्ही जर इथे दादांना घेऊन आलो नसतो तर आम्हाला इथलं महत्त्व किंवा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या कळल्याच नसत्या इन डिटेल. सो खूप छान वाटतंय आणि माहिती मिळते, त्यामुळे अजून जरा ज्ञानात भर पडते. भारी भारी. आम्ही दादांचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, म्हणजे इनकेस जर कोणी येणार असेल तर तुम्ही दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. करवंद करवंद मला दे. जबरदस्त. तो दरवाजा ते गाड्याचा गेट, तो 4 दरवाजा. आणि हा समोर दिसतो तो नायकिनीचा सज्जा, म्हणजे पूर्वी नर्तकी नाचत होत्या त्या ठिकाणी, ज्याला कला महल म्हणून ओळख दिली गेली. तो कला महल स्त्रियांना नाचवलं जायचं. महाराजांनी त्याला डिस्ट्रॉय केलं. बघा ना, तोडलाय. बघू. हा किती सुंदर. ह्याचं सांग. हे तर सुरंगी झाड आहे
ह्याची जी फुलं आहेत जे मिळतात इथं हम्म. ह्याच्याने आपण परफ्यूम 70 वगैरे बनण्यासाठी वापरतो असं गाईडनी सांगितलेलं आहे. वास किती सुंदर सुंदर येतोय. वास आहे ते तुम्हाला व्हिडिओमधून समजणार नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः घ्याल तेव्हा तुम्हाला काय सुरंगी झाड आहे या झाडाला सुरंगी आहे असतो खूप आनंद. सुंदर. तुम्ही या एकदा पन्हाळगडाला म्हणजे सगळीकडे तुम्हाला झाड सगळी- मिळतं ते हो कट पण आपल्याला इकडे हे आम्ही दुपारी मस्त एक ठिकाणी काय नाव होतं रे हॉटेलचं? गंधर्व म्हणून हॉटेलमध्ये छान आज जेवलो. सिंपल सिंपल मस्त शेवभाजी आणि बटर रोटी एवढं खाल्लं. चुलीवर बनवलेलं चुलीवर बनवलेलं Literally कारण आम्ही चुलीवर बनवताना हो. बघितलं त्यांना Yes, कारण की yes. ते म्हणले कमर्शियल LPG मिळतच नाहीये सो आम्हाला चुलीवर शिपण्याशिवाय पर्याय नाहीये. Correct. मस्त चुलीवरचं जेवण मिळालेलं आहे. येस. आणि मग वाटेत चहा प्यायलो आणि आता निघालो. जाताना म्हटलं कुठेतरी जरा थोडंसं परत एकदा रिफ्रेश होण्यासाठी परत कैलास बेडला थांबण्याचा विचार आहे. आणि असं आमचा दिवस आजचा मस्त गेला टकाटक मध्ये.